उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी यांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा हा कायम असलेला पाहायला मिळतो आहे। दिनकर सावंत हे आज रत्नागिरी येथील एसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत। साळवी यांचा मुलगा आणि पुतण्या यांच्या बांधकाम व्यवसायात ते पार्टनर होते। काही दिवसांपूर्वी दिनकर सावंत यांना एसीबीची नोटीस आलेली होती। दिनकर सावंत यांना साळवी कुटुंबियांसोबत भागीदार म्हणून असताना ज्या टेंडर फाईल आणि इतर कागदपत्र जी आहेत ती घेऊन आज एसीबीनं या ठिकाणी त्यांना बोलवलेलं आहे। नगर परिषदेच्या दांडेआडम येथील घनकचरा प्रकल्पाच्या वॉल फेन्सिंगचं काम सावंत आणि साळवी कुटुंबानं एकत्र केलेलं होतं। त्याच अनुषंगानं ही या ठिकाणी चौकशी होते। दिनकर सावंत यांना आज रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचा या ठिकाणी नोटीस या ठिकाणी देण्यात आलेली होती। आज सकाळी 11 वाजता दिनकर सावंत एसीबीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत। मात्र साळवी कुटुंबियांपैकी कोणीही व्यक्ती आज या ठिकाणी त्यांच्यासोबत नसणार आहे। एकंदरीत बघितलं तर राजन साळवी यांच्या भाजप किंवा शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चा या ठिकाणी रंगलेल्या होत्या। मात्र त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा साळवी कुटुंबियांच्या मागं या ठिकाणी एसीबीचा ससेमिरा हा कायम असलेला पाहायला मिळतो आहे। आज त्यांचे पार्टनर असणाऱ्या दिनकर सावंत यांना एसीबीनं या ठिकाणी सकाळी 11 वाजता एसीबी कार्यालयात सर्व कागदपत्रांनिशी हजर राहण्याचे आदेश किंवा नोटीस या ठिकाणी दिलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।